बदलापूरमधल्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। कल्याण कोर्टाच्या बाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी त्यानंतर हंबरडा फोडलाय। बदलापुरातील आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांवरून वकीलही संतप्त झाले आहेत। आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल कसा करू शकता असा सवाल वकिलांनी केलाय। माझ्या मुलाला सोडा, माझ्याशिवाय मला कोणी नाही आहे। माझं मिस्टर बी नाही, लॉकडाऊन मध्ये वारले। आम्ही दोघच लेकरं, आता 4 महिने झाले त्याचं लग्न केलंय। मला माहिती नाही, मला अशी बोलली तर सगळी तो बघायला गेला म्हणून त्याला पकडला। मी घरी नव्हते, मी माझ्या नंदाचा मुलगा नवरा वारला त्याला बघायला गेले होते, मैताला गेले होते। मैत करून आले, सकाळी उतरले गाडीनं तर असं समजलं। मुलीचे आईवडील जर 12 तास पोलीस स्टेशनला जाऊन बसत असतील, आमचा FIR घ्या, आमच्या गुन्ह्याची नोंद करा, ते जर पोलीस प्रशासन करत नसेल आणि नंतर जनतेच्या लोढ्याने जनतेच्या ताकदीने ते FIR होत असेल तर जनतेला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही। आणि हे कालचं आंदोलन झालं ते उत्स्फूर्त आंदोलन झालेलं आहे, त्यामध्ये कोणी कोणाला बोलवलेलं नाही। प्रत्येकाच्या घरच्या मुलीवर ही घटना झालेली आहे।